शहर वाहतूक कोंडी विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून कायनेटिक चौकातील वाहतूक कोंडीवर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। शहर वाहतुकीविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक, कायनेटिक चौकातील कोंडीवर आंदोलनाचा इशारा। अहिल्यानगर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ही आक्रमक झाली असून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते वैभव ढाकणे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले। कायनेटिक चौक हा अहिल्यानगर शहरालगतचा अतिशय महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा चौक असून दौंड, पुणे, मराठवाडा आणि विदर्भाकडे जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर या चौकाचा वापर करतात। मात्र अवैध प्रवासी वाहतुकीमुळे इथं दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे। नियमांचं उल्लंघन करून रिक्षा आणि इतर वाहनं रस्त्याला आडवी उभी राहत असल्यानं कित्येक किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प होत असल्याचं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे। या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग आणि रुग्णवाहिकांना बसत असून यामध्ये चौकात यापूर्वी गंभीर अपघात होऊन नागरिकांचे जीव गेले असल्याची आठवण करून देण्यात आली आहे। तरीसुद्धा प्रशासनाकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात आलेल्या नसल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे। याबाबत तातडीनं कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठं ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। उपाययोजनामध्ये कायनेटिक चौक इथं कायमस्वरूपी शहर वाहतूक शाखेची आणि कोतवाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून 24 तास कार्यरत पोलीस चौकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी वैभव ढाकणे यांच्यासह मंगेश गुड्डू घळा खताळ, मळू गाडळकर, अतुल कावडे, ओंकार आव्हाड, निलेश हिंगे, सनी करपे, सुभाष वाघमारे, मयूर मुलतानी, अनिकेत चव्हाण, स्वप्नील मोरे, नाना मोरे, निलेश कदम, गणेश गोरे, मिलिंद शिंदे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। अहिल्यानगर शहरामध्ये वारंवार होत असलेली ट्रॅफिक, त्याला कंटाळलेले अहिल्यानगर शहरातले सर्व नागरिक यांच्या वतीने आज आमदार संग्राम जगताप यांच्या पत्रावरती आम्ही या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी आपण बघत आहात, शहरामध्ये वारंवार पत्र दिल्या जातात, वारंवार आंदोलन दिल्या जातात, वारंवार अपघात होतात, पण पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारे याच्यावरती कायमची उपाययोजना करत नाही। आज त्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनचे जे निरीक्षक आहे त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। जर ही वाहतूक कोंडी लवकरात लवकर सुधारवली नाही तर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन केलं जाईल। आज शहरामध्ये बघितलं तर चोऱ्या वाढलेल्या आहेत, ड्रग्ज सापडलेले आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या जिम असेल, इकडे असेल, मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज इंजेक्शनच्या मार्फत घेतल्या जातात, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारे या पोलीस यंत्रणेमार्फत कारवाई केली जात नाही। एकदम निष्क्रिय खातं हे पोलीस खातं झालेलं आहे। त्याला जाग आणण्याचं काम आम्ही राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी, आमदार संग्राम यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी यांनी जी वाहतूक कोंडी असेल, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना, ज्येष्ठांना आणि नगर शहरातील सर्व प्रवाशांना, नागरिकांना त्रास होतोय, त्याची लवकरात लवकर त्यांनी दखल घेऊन वाहतूक कोंडी थांबवून प्रत्येक चौकामध्ये एक वाहतूक शाखेचा आणि एक पोलीस स्टेशनचा कर्मचारी ठेवावा आणि नागरिकांना या वाहतूक कोंडीपासून दिलासा द्यावा, या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।